जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदायादिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि. भागवत ग्रंथाच्या सुरुवातीला व्यासमहर्षींनी केलेलं हे जे मंगलाचरण आहे, या मंगलाचरणाच्या संदर्भातला थोडासा विचार आपला चालू आहे. मंगलाचरण कशासाठी करावं लागतं, कोण करतात, कोण करत नाहीत, न केल्यानं सुद्धा त्यांचा ग्रंथ कसा पूर्ण होऊ शकतो, एखाद्या महात्म्याने मंगलाचरण केलं तरी त्याचा ग्रंथ अपूर्ण कसा राहिला, त्याचं कार्य निर्विघ्नपणे सिद्धीला का गेलं नाही, अनेक पद्धतीचा विचार या मंगलाच्या संबंधातला आपण केला. मंगलाच्या काही क्रिया, मंगल विचार आणि मंगलाच्या संबंधात काही शब्दोच्चाराचं चिंतन, हे सगळ्याच्या सगळं आपण क्रमाक्रमानं पाहून आलो. अनेक पद्धतीचा विचार या मंगलाच्या संबंधामध्ये आपण केला. व्यास महर्षींनी केलेलं हे मंगलाचरण जे आहे, या मंगलाचरणाचा अर्थ आपण थोडासा पाहत होतो आणि तो अर्थ पाहत असताना आपण थोडंसं मागच्या क्रमानं, उलट्या क्रमानं या अर्थाचा विचार चालवलेला आहे. पहिल्यांदा आपण धीमही शब्दाच्या संबंधात थोडंसं चिंतन केलं. धीमही म्हणजे आम्ही ध्यान करतो, आम्ही ध्यान करतो असा जो बहुवचनाचा प्रयोग व्यासमहर्षींनी केलेला आहे, त्याचा अभिप्राय वक्ता आणि सगळे श्रोते या सगळ्यांच्या दृष्टीनं ते बहुवचन वापरलेलं आहे. आम्ही सगळेच्या सगळेजण हे ध्यान करणार आहोत, परमात्म्याचं ध्यान करू. धीमही ध्यान करू. कुणाचं ध्यान करता? व्यासाने त्याचं वर्णन करण्याकरता आपल्याला शब्द दिला, परम धीमही. परमतत्वाचं ध्यान करतो. ते परमतत्व कसं आहे, तो परमेश्वर कसा आहे, त्याचं वर्णन करण्याकरता शब्द वापरला, तो सत्य आहे. त्या सत्य शब्दाचा अर्थ काय करायचा याचा विचार आपण थोडासा केला. अनेक पद्धतीनं सत्याच्या व्याख्या ज्या शास्त्रात आपल्याला उपलब्ध आहेत, त्या सत्य शब्दाच्या सगळ्या व्याख्या आपण क्रमाक्रमानं पाहिल्या. आणि असा जो सत्य परमेश्वर, त्याचं आम्ही ध्यान करतो. सत्यम परम धीमही. हा परमात्मा सत्य आहे. सत्य असलेल्या अशा या परमात्म्याचं आम्ही ध्यान करतो असं व्यासाने वर्णन केल्याच्या नंतर तो सत्य आहे कशावरून समजायचं, त्याला उत्तर देत असताना व्यासाने सांगितलं, यत्र त्रिसर्गो अमृषा. त्या परमात्मा स्वरूपाच्या अधिष्ठानावर त्रिसर्ग सगळा खोटा असून सुद्धा खरा वाटायला लागला. अधिष्ठानाच्या सत्यानं अध्यस्थाच्या ठिकाणी जे सत्यत्व आपल्याला दिसायला लागतं, ते सत्यत्व विचारात जर घेतलं आपण, तर खोट्यालाही खरं दाखवण्याची ज्याची शक्ती आहे, ज्याचं सामर्थ्य आहे, ज्याची सत्ता आहे, ज्याचं सत्यत्व आहे, त्या अधिष्ठानाच्या ठिकाणी असणारं सत्यत्व खरं. दोरीवर सर्पाचा भ्रम झाल्याच्या नंतर सर्प खरा वाटायला जो लागला, तो दोरीच्या खरेपणामुळं वाटतो. सर्पाच्या ठिकाणी खरेपणाचा आभास निर्माण करणारी जी दोरी आहे, ती दोरी खरी आहे, खऱ्या अर्थानं खरी आहे. व्यवहारदृष्टीनं तिचा खरेपणा असेल हा भाग स्वतंत्र आहे, पण दृष्टांतातलं चिंतन आपण विचारात घेत असताना दोरीचा खरेपणा सर्पाच्या ठिकाणी खरेपणा निर्माण करतो. सर्पाच्या ठिकाणी, खोट्या सर्पाच्या ठिकाणी खरेपणा निर्माण करण्याची ज्या दोरीची ताकद आहे, त्या दोरीचा खरेपणा हा व्यवहारदृष्टीनं का होईना खरा खरेपणा मानावा लागतो. त्याप्रमाणे त्रिसर्गाचा विचार जर आपण केला, जागृती, स्वप्न, सुषुप्ती या सगळ्याच्या सगळ्या 3 अवस्था विचारात घ्या. या 3 अवस्थात प्राप्त होणारे विषय विचारात घ्या. या 3 अवस्थांचा भोग घेणारे त्या अवस्थाच्या अभिमानी विश्वतेजस प्राज्ञ विचारात घ्या. सत्व, रज, तम या 3 गुणाचा विचार करा. त्या 3 गुणापासून निर्माण होणारी सगळीच्या सगळी सृष्टी, तिला त्रिसर्ग म्हणा. असा त्रिसर्गाचा विस्तारपूर्वक जो विचार आहे, हा सगळ्याच्या सगळ्या सृष्टीचा त्रिसर्ग या शब्दामध्ये अंतर्भाव करणारा विचार आहे. आणि अशी ही सगळीच्या सगळी सृष्टी ज्याच्या अधिष्ठानावर सत्य दिसते, वस्तुतः खोटी असून सत्य दिसायला लागते, म्हणजे खोट्या असलेल्या या सगळ्या त्रिसर्गाला खरं दाखवणं हे ज्याचं सामर्थ्य आहे, त्या परमेश्वराच्या ठिकाणी निश्चित सत्यत्व आहे. तो परमात्मा, त्याचं आम्ही ध्यान करतो असं व्यासाने या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. हा त्रिसर्ग परमेश्वराच्या ठिकाणी जो दिसायला लागला आणि तो सत्य वाटला, तो कसा दिसला आणि कशामुळे सत्य वाटला याचा विचार सांगत असताना व्यासाने सांगितलं, या ठिकाणी विनिमय झाला म्हणजे अन्योन्याध्यास झाला. कसा अन्योन्याध्यास झाला त्याला दृष्टांत देत असताना सांगितलं, तेजो वारी मृदाम यथा विनिमय. ज्याप्रमाणे तेज, जल आणि स्थल या तिघांचा परस्पराच्या ठिकाणी अन्योन्याध्यास होण्याची शक्यता आहे. दृष्टांताने त्याचा विचार आपण पाहिला. तेजाच्या ठिकाणी जल आणि स्थलाचा भ्रम, जलाच्या ठिकाणी तेज आणि स्थलाचा भ्रम, आणि स्थलाच्या ठिकाणी जल व तेजाचा भ्रम कसा होऊ शकतो हे दृष्टांताने आपण पाहिलं. या तिघापैकी प्रत्येक एकाच्या ठिकाणी प्रत्येक दोन्हीचा जो अध्यास व्हायला लागला, याला म्हणायचा अन्योन्याध्यास. हा अन्योन्याध्यास जसा तेज, जल आणि स्थल यांच्या बाबतीमध्ये शक्य आहे, तो आपल्याला दृष्टांतानं दाखवणं शक्य आहे. हा जसा अन्योन्याध्यास झाला, याच्या ठिकाणी ते आणि त्याच्या ठिकाणी हे जसं भासायला लागलं, त्याप्रमाणे परमेश्वर आणि जग यांच्या बाबतीमध्ये विचार जर केला तर अन्योन्याध्यास दिसला. तो अन्योन्याध्यास म्हणजे काय? परमात्मा अधिष्ठानावर जगाचा अध्यास, जगाच्या अधिष्ठानावर परमात्म्याचा अध्यास, असा दोन्ही पद्धतीनं तो अध्यास आहे.
जगाच्या अधिष्ठानावर परमेश्वराचा अध्यास म्हणल्याच्या नंतर मग अधिष्ठानाच्या जगाच्या ज्ञानाच्या नंतर अध्यास्त असलेल्या त्या परमेश्वराला कदाचित मिथ्यात्व येईल अशी कोणी शंका घेतली तर त्याला स्वरूपाध्यास आणि संसर्गाध्यासाचं स्वरूप समजावून देऊन अनात्म पदार्थाच्या ठिकाणी आत्मपदार्थाचा अध्यास होत असताना स्वरूपाध्यास नसतो तर तो संसर्गाध्यास असतो हे जाणवून दिलं की मग संसर्गामध्ये वस्तूच्या स्वरूपाचा अध्यास नाही तर वस्तू सिद्ध आहे, त्या वस्तूच्या ठिकाणी एका गुणाचा संसर्ग असताना तो अध्यासाच्या योगानं दुसऱ्या ठिकाणी दिसला. संसर्गाध्यासामध्ये वस्तूची निवृत्ती नाही. अधिष्ठान ज्ञानाच्या नंतर वस्तूच्या ठिकाणी असलेल्या धर्माच्या संसर्गाची निवृत्ती होत असते. हे आपण काल थोडंसं चिंतनात पाहिलं. स्फटिकाच्या ठिकाणी लालपणाचा जेव्हा अध्यास झाला तेव्हा स्फटिकाच्या ज्ञानाच्या नंतर लालपणाचा अध्यास जो निवृत्त झाला तो लालपणाचा अध्यास निवृत्त झाला. लालपणा नष्ट झाला असं म्हणायचं कारण नाही. लालपणाचा स्फटिकाच्या ठिकाणी निर्माण झालेला जो संसर्ग तेवढा नष्ट झाला. त्याप्रमाणे जगाच्या अधिष्ठानावर जेव्हा परमात्म्याचा अध्यास होतो तेव्हा जगाच्या ज्ञानाच्या नंतर परमात्म्याच्या ठिकाणी असणारी सत्यता संसर्गानं अध्यस्त संसर्गानं जी जगाच्या ठिकाणी आपल्याला दिसायला लागलेली होती ती पुन्हा परमात्म्याच्या ठिकाणी जाते. स्फटिकाच्या ठिकाणी नसलेला लालपणा, फुलाच्या ठिकाणी असलेला लालपणा, स्फटिकाच्या ज्ञानाच्या योगानं तो लालपणा स्फटिकातून निघाला आणि त्याचा मूळ स्थानामध्ये आपल्याला बोध व्हायला लागला. त्याप्रमाणे जगाच्या ठिकाणी परमात्म्याचा अध्यास होत असताना जगाचं ज्ञान झाल्याच्या नंतर जगाच्या ठिकाणी नसलेली पण जगाच्या ठिकाणी दिसलेली अशा पद्धतीची जी सत्यता ती तिथून निघते आणि जिथं आहे तिथं ते परमात्मा स्वरूपामध्ये आपल्याला प्रत्ययाला यायला लागते. असं सत्यतेचं चिंतन करत असताना आपल्याला संसर्गाध्यास, अन्योन्याध्यास, स्वरूपाध्यास आणि संसर्गाध्यास या दोन्ही प्रकारच्या अध्यासाचा उपयोग आहे. संसर्गाध्यासाचा विचार केला अनात्म पदार्थाच्या ठिकाणी आत्मवस्तूच्या अध्यासाचा विचार करत असताना सुद्धा इथलीच सत्यता, परमेश्वरगत सत्यता ती त्या जगाच्या ठिकाणी जी भासायला लागलेली होती तिथला त्या जगाच्या ठिकाणी भासणाऱ्या त्या सत्यतेचा संसर्ग निवृत्त होऊन ही सत्यता मूळ परमेश्वरामध्ये येणं हे संसर्गाध्यासातून आपल्याला परमेश्वराच्या सत्यतेचं चिंतन करता येतं. आणि अधिष्ठान असलेल्या परमात्म्याच्या ठिकाणी जगाचा पसारा भासायला लागल्याच्या नंतर जगात नसलेली सत्यता त्या जगाला देण्याचं काम करणारं अधिष्ठान परमात्मतत्व आहे हा विचार केल्याच्या नंतर आपल्याला स्वरूपाध्यासाच्या योगानंसुद्धा परमेश्वराची सत्यता जाणवून घेता येते. स्वरूपाध्यासाचा विचार करा की संसर्गाध्यासाचा विचार करा, दोन्ही प्रकारच्या अध्यास चिंतनातून परमेश्वराची सत्यता अबाधित सिद्ध करता येते. हे आपण काल थोडंसं चिंतन केलं. आणि असा त्याच्या ठिकाणी अन्योन्याध्यासाच्या योगाने त्रिसर्ग सगळा खोटा असून खोटा नाही असं वाटायला लागलं. म्हणजे त्रिसर्गाला सत्यत्व देण्याची त्याची ताकद आहे म्हणून तो परमात्मा सत्य असं परमेश्वराच्या सत्यतेचं चिंतन आपल्याला करता येतं. आता हे सत्यतेचं चिंतन झालं, अन्योन्याध्यासाच्या योगानं आपण सत्यतेचं चिंतन करू शकलो, त्रिसर्गाला सत्यता देणारा म्हणून परमेश्वर सत्य असं आपण म्हणू शकलो. हे त्या परमेश्वराचं लक्षण झालं बरं का, हे स्वरूप लक्षण झालं. लक्षणाचा विचार करावा लागतो. एखादी वस्तू नुसती आहे म्हणून काम भागत नाही. शास्त्रकारांनी त्या संबंधामध्ये न्यायशास्त्रामध्ये असा विचार आलेला आहे, नाही प्रतिज्ञा मात्रेण वस्तुसिद्धी लक्षण प्रमाणाभ्याम वस्तुसिद्धी. न्यायशास्त्राचं चिंतन अशा पद्धतीचं आहे. एखादी वस्तू केवळ कोणी आहे म्हणतो आणि एखादी वस्तू कोणी केवळ नाही म्हणतो. त्याच्या केवळ आहे नाही म्हणण्यावरून त्या वस्तूचं अस्तित्व नास्तित्व सिद्ध करता येत नाही. वस्तू नुसती आहे म्हणलं, वस्तू आहे असं सिद्ध होत नाही. ती वस्तू आहे हे सिद्ध करण्याकरता दोन गोष्टीची गरज असते. एक लक्षण सांगावं लागतं आणि त्या वस्तूच्या बाबतीमध्ये प्रमाण द्यावं लागतं. लक्षण आणि प्रमाण या दोन गोष्टी ज्या वस्तूच्या बाबतीमध्ये उपलब्ध असतील ती वस्तू लाखो माणसाने नाही म्हणून जरी सांगितली तरी सिद्ध होते. आणि लक्षण प्रमाणाची उपलब्धी ज्या वस्तूच्या बाबतीमध्ये नाही ती वस्तू आहे असं म्हणायला कितीही लोक जरी तयार असले तरी त्या वस्तूचं अस्तित्व सिद्ध होत नाही. माया आहे, सत्य आहे असं म्हणणारे कितीही लोक जरी असले तरी मायेच्या अस्तित्वाच्याबद्दल लक्षणाची उपलब्धी जरी असली तरी प्रमाणाची उपलब्धी नसल्यामुळं माया आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. पण परमेश्वराच्या बाबतीमध्ये लक्षण आणि प्रमाण दोन्हीची उपलब्धता आपल्याला पाहायला सापडते. परमात्मा आहे की नाही याच्याबद्दल विचार करत असताना देवाचं पहिल्यांदा लक्षण पहा. काही लक्षण म्हणजे असाधारण धर्म. अन्य वस्तूच्यापासून ही वस्तू व्यावृत्त करण्याकरता म्हणून त्या वस्तूचाच असलेला जो असाधारण धर्म, जो वेगळा धर्म, जो बाकीच्या ठिकाणी नाही पण याच ठिकाणी राहण्याची शक्यता आहे अशा पद्धतीचा धर्म, त्याला म्हणायचं लक्षण. असं जे लक्षण वस्तूचं सांगायचं असताना त्या लक्षणामध्ये दोन प्रकार शास्त्रकारांनी आपल्याला सांगितलेले आहेत. एकाला म्हणतात स्वरूप लक्षण आणि एकाला म्हणतात तटस्थ लक्षण.
वस्तूच्या स्वरूपामध्ये ज्या व्यावर्तक धर्माचा अंतर्भाव आहे आणि जो व्यावर्तक धर्म अन्य पदार्थाच्यापासून या वस्तूला, लक्ष्य वस्तूला आपल्याला वेगळा काढून दाखवण्याकरता समर्थ आहे, त्याला म्हणा स्वरूप लक्षण. आणि जो धर्म वस्तूच्या स्वरूपात राहत नाही, वस्तूच्या संबंधानं राहतो आणि वस्तूच्या संबंधानं राहून अन्य वस्तूंच्यापासून त्या वस्तूला वेगळं करून दाखवतो, असा जो धर्म त्याला म्हणा तटस्थ लक्षण. तटस्थ लक्षण आणि स्वरूप लक्षण. लक्षण म्हणलं की ते व्यावर्तक एवढं लक्षात घ्या आणि मग ते व्यावर्तक असलेलं लक्षण कधी स्वरूपामध्ये अंतर्गत असेल, कधी स्वरूपाच्या संबंधानं असेल, हा वेगळा विचार आहे. संबंधानं ते लक्षण राहायला लागलं की ते तटस्थ होतं आणि स्वरूपामध्ये त्या लक्षणाचा अंतर्भाव व्हायला लागला की ते लक्षण मात्र स्वरूप लक्षण ठरतं. व्यवहारातल्या साध्या उदाहरणानं जर सांगायचं झालं, एका माणसाने मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचं ठरवलं. रामाचं मंदिर होतं. कधी त्याला रामाच्या मंदिरामध्ये दर्शनाला जायची सवय नाही. असा माणूस रामाच्या मंदिरामध्ये दर्शनाला जात असताना ज्याला राम मंदिरात दर्शनाला जाण्याची सवय आहे त्या माणसाला विचारायला लागला, इथं याच्या समोर 3 मूर्ती दिसतात, याच्यातला नेमका राम कोणता? त्याला माहितीच नाही. एक रामाची प्रतिमा असते, बाजूला लक्ष्मण असतात, एका बाजूला सीता मातोश्री असते, वामांगी सीता असते, दक्षिण बाजूला लक्ष्मण असतात, मध्यभागामध्ये राम असतात. ही राम मंदिरातली रचना कधी गेलाच नाही, राम मंदिरातलं दर्शन त्याला कधी माहीतच नाही. असा मनुष्य तिथं गेल्याच्या नंतर परिचित माणसाला विचारतो, यातला राम कोणता? राम कोणता म्हणल्याच्या नंतर मग त्याला लक्षण समजावून सांगावं लागतं. लक्षण सांगत असताना तो मनुष्य म्हणतो, इकडं उजव्या बाजूला जो गोऱ्या रंगाचा लक्ष्मण आहे, एका डाव्या बाजूला जी गोऱ्या रंगाची स्त्रीच्या आकाराची सीता आहे, या दोघांच्या मध्यभागामध्ये उभा असलेले जे श्यामल तत्व आहे त्याला म्हणा राम. लक्षण झालं. राम त्याला जाणवून देण्याकरता, रामाचं स्वरूप त्याला लक्षात आणून देण्याकरता लक्ष्मणाच्या डाव्या बाजूला आणि सीतेच्या उजव्या बाजूला असं दोघांच्या मध्यभागात असलेलं जे प्रतिमारूप आहे, त्या प्रतिमारूपाला तुम्ही राम समजा. रामाची ओळख झाली नाही याच्यातून? ओळख झाली. आणि या लक्ष्मणाच्या उजव्या बाजूला, डाव्या बाजूला, सीतेच्या उजव्या बाजूला जो आहे तो राम आणि जो श्यामल रूपाचा आहे तो राम. दोन्ही लक्षण आहेत. श्यामल रूपाचा जो आहे तो राम म्हणलं की स्वरूप लक्षण झालं. लक्ष्मणाच्या उजव्या बाजू, डाव्या बाजूला आणि सीतेच्या उजव्या बाजूला हे रामाचं लक्षण सांगितलं की ते तटस्थ लक्षण झालं. तटस्थ लक्षण हे बाजूला राहून आपल्याला वस्तूचा बोध करून देतं, वस्तूच्या स्वरूपात त्याचा अंतर्भाव होत नाही. एक वेगळ्या पद्धतीने चिंतन आपल्याला या तटस्थ आणि स्वरूप लक्षणाच्या बाबतीमध्ये असं करता येतं. स्वरूपात अंतर्गत होऊन जे इतर वस्तूपासून व्यावृत्त करणारं ते स्वरूप लक्षण, स्वरूपाच्या पेक्षा वेगळं राहून जे वस्तूला इतर वस्तूच्यापासून व्यावृत्त करून देणारं ते तटस्थ लक्षण. दोन्ही प्रकारची लक्षणं आपल्याला स्वरूप आणि तटस्थ ही या परमेश्वराच्या बाबतीमध्ये उपलब्ध असलेली पाहायला सापडतात. आणि त्या दोन्ही लक्षणाचा विचार या श्लोकामध्ये व्यासमहर्षींनी केलेला आहे असं आपल्याला चिंतन करता येतं. व्यासाने चिंतन असं सांगितलेलं आहे, तो परमात्मा सत्य आहे. आम्ही ज्याचं ध्यान करतो तो सत्य. परं धीमहि सत्यं धीमहि. त्या परमेश्वराचं आम्ही ध्यान करणार तो सत्य आहे. आता हे सत्य हे जे परमेश्वराचं सांगितलेलं लक्षण आहे ते स्वरूप लक्षण आहे. परमेश्वराच्या स्वरूपामध्ये सत्यतेचा अंतर्भाव आहे. तो सत्य आहे, तो चित्त आहे, तो आनंद आहे. श्रुतिमातेनं त्याचं वर्णन करत असताना असं लक्षण सांगितलं, सत्यम ज्ञानमनंतम ब्रह्म विज्ञानमानंदम ब्रह्म. तो सत्य स्वरूपाचा, ज्ञान स्वरूपाचा, विज्ञान स्वरूपाचा, आनंद स्वरूपाचा असा तो परमात्मा आहे. परमेश्वराचं लक्षण सांगत असताना हे सत्यम, ज्ञानम, अनंतम हे जे शब्द आले ना, या सगळ्याच्या सगळ्या लक्षणांचा परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी अंतर्भाव आहे. सत्यता त्याच्या स्वरूपात, चिद्रूपता त्याच्या स्वरूपात. आता त्या परमेश्वराला सत्य म्हणायचं की नाही, चित्त म्हणायचं की नाही, आनंद म्हणायचं की नाही, हे त्याचं स्वरूप मानायचं की नाही, याच्याबद्दल शास्त्रकारामध्ये थोडेसे वाद असतील. तो भाग स्वतंत्र आहे. पण सिद्धांत असा आहे की सत्यता त्याच्या स्वरूपात आहे. तो असत नाही हे सिद्ध करण्याकरता त्याच्या ठिकाणची सत्यता विचारात घ्यावी लागते. तो अचित नाही हे लक्षात घेण्याकरता त्याच्या ठिकाणची चिद्रूपता विचारात घ्यावी लागते. आणि तो दुःख संबंध रहित आहे, दुःखरूप नाही हे लक्षात घेण्याकरता त्याची आनंदरूपता विचारात घ्यावी लागते. म्हणजे विधिमुखानं आलेले हे शब्दसुद्धा निषेधमुखानंच परमेश्वराचं वर्णनांत तो गत्वा करतात. हे जरी खरं असलं तरी सत्य, ज्ञान आणि आनंद या पदातून सांगितलेलं जे परमेश्वराचं लक्षण आहे त्या लक्षणाच्याबद्दल विचार करत असताना हे स्वरूप लक्षण आहे असं आपल्याला म्हणता येतं बरं का. असं स्वरूप लक्षण वेदातून जसं आपल्याला परमेश्वराच्या बाबतीमध्ये उपलब्ध होण्याची शक्यता आहे, त्याप्रमाणे थोडासा विचार जर केला तर संतांनीसुद्धा असंच स्वरूप लक्षण भगवंताचं आपल्याला सांगितलेलं आहे बरं का. सत्य ज्ञानानंत
सत्यज्ञानानंत गगनाचे प्रावरण, नाही रूपवर्ण गुण जेथे, तो हरी श्रीहरी पाहिला डोळे भरे. परमेश्वराचं वर्णन करत असताना तो सत्य, ज्ञान, अनंत, गगनाचं प्रावरण या स्वरूपामध्ये जे भगवंताचं वर्णन करण्यात आलेलं आहे हे सगळं स्वरूप लक्षणाचं चिंतन आहे असं म्हणा. स्वरूप लक्षणाच्या नंतर दुसरा लक्षणाचा प्रकार आपल्याला सांगावा लागतो, ते तटस्थ लक्षण. लक्ष्मणाच्या बाजूला, सीतेच्या बाजूला हे रामाचं जसं तटस्थ लक्षण झालं, त्याप्रमाणे परमेश्वराचं, ज्या परमेश्वराचं आम्ही ध्यान करणार आहोत त्याचं तटस्थ लक्षण काय याचा विचार करत असताना भागवताच्या सुरुवातीला आलेला शब्द, ब्रह्मसूत्राचं दुसरं सूत्र, श्रुतीमातेनं केलेलं चिंतन, या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपल्याला हे तटस्थ लक्षण ठरवावं लागतं. परमेश्वराचं तटस्थ लक्षण काय? जन्माद्यस्य यतः, या जगताचे जन्मादिक ज्याच्यापासून होतात तो परमात्मा. जगाचा जन्म, जगाची स्थिती आणि जगाचा संहार या सगळ्याचा संबंध परमेश्वराच्या ठिकाणी आपल्याला दाखवता येतो. स्वरूपात अंतर्भाव नाही, सृष्टीच्या उत्पत्तीचा देवाच्या स्वरूपात अंतर्भाव नाही, सृष्टीच्या स्थितीचा देवाच्या स्वरूपात अंतर्भाव नाही, आणि सृष्टीच्या प्रलयाचा सुद्धा भगवंताच्या स्वरूपामध्ये अंतर्भाव नाही. पण त्याच्यापासून जग झालं एवढं मात्र खरं आहे बरं का. भगवंताच्यापासून हे जग झालेलं आहे. जगाचा उद्भव, जगाची स्थिती आणि जगाचा संहार या सगळ्याचा विचार जर आपण करायला लागलो तर हे सगळ्याच्या सगळं भगवंतापासून झालं बरं का. जयापासून सकळ महिमंडळ हे झाले, महिमंडळ हे झाले, महिमंडळ हे झाले, पासूनी सकळ महिमंडळ हे झाले. तो एक पंढरीचा राणा, पंढरीचा राणा, तो एक पंढरीचा राणा, तो एक पंढरीचा राणा, एक पंढरीचा राणा. नये अनुमाना श्रुतिसे, नये अनुमाना श्रुतिसे, नये अनुमाना श्रुतिसे. पंढरीचा राणा अनुमाना, नये अनुमाना, नये अनुमाना. जन्माद्यस्य यतः हे ब्रह्मसूत्र जो आशय व्यक्त करतं तोच आशय व्यक्त करणारा हा तुकाराम महाराजांचा चरण आहे असं आपल्याला म्हणता येतं. जया पासोनी सकळ, यतः त्याला पासोनी हा पर्याय शब्द तुकाराम महाराजांनी दिला. जया पासोनी म्हणजे यतः. हां, हे महिमंडळ हे झाले. हां, अस्य जन्मादी अस्य, अस्य या शब्दातून सांगितलेलं जे जग आहे त्या जगाच्या जन्मादिकाचा संबंध परमेश्वराच्या ठिकाणी आहे असं सूत्राने सांगितलं. तुकाराम महाराज तेच बोलतात, हे सगळं जग त्याच्यापासून झालं. जयापासून सकळ महिमंडळ हे झाले, तो एक पंढरीचा राणा, नय अनुमाना श्रुतिसी. तो एक परमात्मा पंढरीनाथ आहे, भगवान आहे, ब्रह्म आहे, अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहे. त्याच्याशिवाय दुसऱ्याच्यापासून हे जग निर्माण होण्याची सुतराम शक्यता नाही. दुसरा कोणी जग निर्माण करत नाही, जग निर्माण करणारा तो. आता जगाच्या उत्पत्तीचा संबंध देवाशी जरी असला तरी स्वरूपात सृष्टीची उत्पत्ती नाही. जगाच्या स्थितीचा संबंध त्याच्या ठिकाणी असला तरी परंतु परमात्म्याच्या स्वरूपामध्ये जगाची स्थितीही नाही आणि जगाचा संहारही नाही. उत्पत्ती, स्थिती आणि संहार यांचा विचार करत असताना हे सगळे देवाच्या संबंधानं राहणारे, पण उत्पत्ती, स्थिती आणि संहार हे भगवंताला इतर पदार्थाच्यापासून व्यावृत्त करून देणारे असं असल्यामुळं ज्याच्यापासून उत्पत्ती, ज्याच्या ठिकाणी स्थिती आणि ज्याच्या ठिकाणी सृष्टीचा प्रलय असं जर देवाचं लक्षण सांगण्यात आलं तर त्या लक्षणाला तटस्थ लक्षण म्हणावं हे आपल्याला लक्षात घेता येण्यासारखं आहे. श्रुतीमातेनं वर्णन करत असताना असंच वर्णन केलेलं आहे. यतो वा इमानी भूतानि जायन्ते येन जातानि जीवन्ते यत्प्रयन्त्यभिसंविशन्ते तद्विजिज्ञासस्व तद्ब्रह्म. तैत्तिरीय उपनिषदामध्ये आलेलं वर्णन आहे. श्रुतीमातेनं असं सांगितलं, यतः वा इमानी भूतानि जायन्ते, ज्याच्यापासून ही सगळीच्या सगळी भूत जन्माला येतात. येन जातानि जीवन्ते, जन्माला आलेली सगळीच्या सगळी भूतं ज्याच्या योगानं जिवंत राहतात, जगतात, त्यांची स्थिती होते, टिकणं घडतं. आणि यत प्रयंती अभिसंविशन्ते, प्रलय कालामध्ये ज्याच्या ठिकाणी ही सगळीच्या सगळी सृष्टी लयाला जाणार आहे तद्विजिज्ञासस्व, त्या तत्वाला तू जाणून घे, तेच परब्रह्म तत्व आहे असं श्रुतीमातेनं वर्णन केलेलं आहे. आता उत्पत्ती, स्थिती आणि संहार हे त्या परमेश्वरापासून होतात
हे देवाचं जे लक्षण आहे तटस्थ लक्षण आहे. श्रुतीनंही हेच तटस्थ लक्षण सांगितलं. जन्माद्यस्य यतः या सूत्रामध्ये तेच तटस्थ लक्षण आलं. जयापासून सकळ महिमंडळ हे झाले तो एक पंढरीचा राणा म्हणून तुकाराम महाराजांनी सुद्धा तेच लक्षण आपल्याला सांगितलेलं आहे. असा तटस्थ लक्षणाचा विचारसुद्धा या सूत्रामध्ये आपल्याला पाहायला सापडतो. सगळं जग याच्यापासून निर्माण झालं. आता याच्यापासून सगळं जग झालं असं म्हणण्यामध्ये अजून एक अभिप्राय आपल्याला दाखवता येतो बरं का. ज्याच्यापासून उत्पत्ती झाली त्याची उत्पत्ती झालेलीच आहे असं नाही. जगामध्ये असं एक चिंतन आपल्याला करता येतं. ज्याच्यापासून काहीतरी उत्पन्न होतं, जे उत्पन्न झालेलं आहे त्याच्या बाबतीमध्ये उत्पत्ती स्थितीचा विचार करता येतो. पण ज्याच्यापासून हे सगळं व्हायला लागलेलं आहे त्याच्या बाबतीमध्ये उत्पत्तीचा प्रत्येक वेळेला विचार करता येईलच असं नाही. जे उत्पन्न झालं त्याला स्थितीसंहार म्हणा. ज्याच्यापासून हे व्हायला लागलं त्याच्या बाबतीमध्ये उत्पत्ती स्थिती संहाराचा विचार आपल्याला काही वेळेला करता येईल, काही वेळेला करता येत नाही. एका माणसाच्यापासून एक मुलगा जन्माला आला, जन्माला येणाऱ्या त्या मुलाच्या बाबतीमध्ये उत्पत्ती स्थिती संहाराचा विचार करता येतो. तसा तो ज्याच्यापासून जन्माला आला त्या बापाच्या बाबतीतही उत्पत्ती स्थिती संहाराचा विचार आहे. पण कारण परंपरेमध्ये आपण मागं जसं जाऊ तसं शेवटचं जे कारण आहे त्या कारणाच्या बाबतीमध्ये जर आपण विचार करायला लागलो तर त्याच्यापासून पुढं कार्य आहे, पण तो मात्र कोणाच्यापासून उत्पन्न झाला असं आपल्याला दाखवता येणार नाही. कारणाच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीचा विचार करता येतो. पृथ्वी उत्पन्न झाली, उत्पन्न होणारी पृथ्वी कोणापासून झाली याचा विचार जर केला तर आपापासून झाली. आपापासून उत्पन्न होणाऱ्या पृथ्वीचा विचार जर आपण करायला लागलो तर तिचा बाप आपल्याला सापडतो. पृथ्वी ज्याच्यापासून जन्माला झाली ते आप ज्याच्यापासून जन्माला आलं ते तेजाचा विचार करत असताना तेज ज्याच्यापासून जन्माला आलं तो वायू ज्याच्यापासून जन्माला आला ते आकाश ज्याच्यापासून जन्माला आलं ते प्रधान प्रकृती माया काय असेल ते. माया ज्याच्या ठिकाणी दिसली प्रत्ययाला आली ती उत्पन्न झाली नाही, ती प्रत्ययाला आली. ती ज्या ठिकाणी प्रत्ययाला आली ते अधिष्ठान परमात्म तत्व. त्या अधिष्ठान परमात्म तत्व याचं दिसणं किंवा जन्मनं कुठून झालं बोला, काही सांगता येत नाही. म्हणून त्याच्यापासून सगळं झालं ना. ज्याच्यापासून थोडंसं होतं त्याच्याही बाबतीमध्ये उत्पत्तीचा विचार आहे, पण ज्याच्यापासूनच सगळं झालं त्याच्या बाबतीमध्ये उत्पत्तीचा विचार नाही. परमात्म्याच्या बाबतीमध्ये विचार करा आणि एका सामान्य माणसाच्या बाबतीत विचार करा. एका सामान्य माणसापासून थोडं उत्पन्न झालं, एक मुलगा धृतराष्ट्र असला तरी 100, फार नाही. 100 म्हणजे अल्पच की नाही हो. अनंत कोटी ब्रह्मांडातल्या अनंत जीवाच्या अपेक्षेनं 100 पोरं झाली तरी अल्पच ना, अल्प. मग अशी अल्प उत्पत्ती करण्याचं ज्याचं सामर्थ्य आहे, ज्याच्यापासून अल्प होतं, अल्प ज्याच्यापासून झालेलं आहे त्याच्याही उत्पत्तीचा विचार आहे. पण ज्याच्यापासून सगळंच झालं, तुकाराम महाराजांचा शब्दप्रयोग कसा आहे, जयापासून सकळ शब्दाला महत्त्व आहे. महिमंडळ हे झाले, सगळं त्याच्यापासून झालं हो. सगळं जर त्याच्यापासून झालेलं असेल तर त्याला उत्पन्न करणारा मागं कोणी दाखवता येत नाही. म्हणजे जन्माद्यस्य यतः या तटस्थ लक्षणानं 2 गोष्टी आपल्याला जाणवून दिल्या. देवाच्या पासून सगळं झालं हेही जाणवून दिलं, तो कोणापासून झाला नाही हेही जाणवून दिलं. जन्मादि अस्य, जन्म आदी शब्दातून उत्पत्ती स्थिती आणि संहार या तिन्हीचा संबंध अस्यच्या बाबतीत आहे, जगाच्या बाबतीत आहे. हे म्हणून सांगण्यासारखं जे आहे त्या जगाच्या बाबतीमध्ये उत्पत्ती स्थिती संहाराचा विचार आहे, ज्याला हे म्हणून दाखवता येत नाही बरं का. महिमंडळ हे झाले पण तो एक पंढरीचा राणा, तो मात्र तो सांगितला आहे, हे नाही. जगाच्या बाबतीत तुकाराम महाराजांचा शब्द हे, महिमंडळ हे झाले, आणि देवाच्या करता तुकाराम महाराज शब्द वापरतात तो एक पंढरीचा राणा, तो म्हणजे तत्पद लक्ष. तो शब्दातून तो इदंतेला वाच्य नाही, ही गोष्ट तुकाराम महाराजांनी आपल्याला जाणवून दिलेली आहे. मला काय सांगायचं आहे, जे अस्य या शब्दातून इदंतेनं जाणून घेण्यासारखं जग आहे त्याच्या बाबतीमध्ये उत्पत्ती स्थिती इत्यादिकाचा विचार करता येतो. त्याच्या मागं असलेलं परमकारण असलेला परमात्मा, त्या परमकारणापासूनच सगळं झालेलं असल्यामुळं त्या परमेश्वराच्या बाबतीमध्ये जन्मादिकाचा विचार करता येत नाही. इदम जन्मादिमत भवती, बरं का. टीकाकारांनी असा विचार सांगितलेला, इदम जे आहे ते जन्मादिमत भवती, पण हे इदम यतः भवती तन्न जन्मवान. हे इदन ज्याच्यापासून जन्माला आलं, इदंतेला वाच्य असलेल्या सगळ्या वस्तू ज्याच्यापासून जन्माला आल्या, तो परमेश्वर मात्र जन्मादिवान नाही.
त्याला जन्माचा विचार त्याच्या बाबतीमध्ये आपल्याला करता येत नाही. जन्माचाच विचार नाही तर स्थितीचा कुठला, आणि स्थितीचाच विचार नाही तर संहाराचा कुठला. जन्म आणि संहार यांच्या सापेक्षतेनं स्थितीचा विचार आहे. परमात्मा सदासर्व काळ असल्यामुळे त्याला नित्य म्हणा, स्थिती नाही त्याची. ज्याला जन्म आणि ज्याला संहार, त्या जन्म आणि संहाराच्या मधल्या काळामध्ये असणं जे आहे, जे विद्यमान राहणं आहे, त्याचं नाव आहे स्थिती. ज्याला जन्म नाही, ज्याला संहार नाही, त्याचं विद्यमान असणं जरी असलं तरी त्याला स्थिती म्हणत नाहीत. त्याला काय म्हणायचं? नित्यता. परमेश्वराची नित्यता आणि आपली मात्र स्थिती आहे. आपली स्थिती का? जन्म आणि संहाराच्या मधला काळ आपल्याला आहे म्हणून आपली स्थिती जन्म आणि संहाराच्या अपेक्षा वाचून विद्यमान राहणं परमेश्वराचं असल्यामुळं परमेश्वराची नित्यता. असा वेगळा विचार आपल्याला या संदर्भामध्ये करता येणं शक्य आहे बरं का. हे जग त्याच्यापासून झालं. जन्म वगैरे जगताचे सगळेच्या सगळे जे झालेले ते परमेश्वराच्यापासूनच झाले. काही लोकांचं असं म्हणणं आहे हे जग निर्माण झालं, गोष्ट खरी आहे. हे जग दिसतं हे खरं आहे, पण या जगाच्या बाबतीमध्ये कोण्या कर्त्याची गरज आहे असं मात्र आपल्याला म्हणता येणार नाही. जग निर्माण झालं पण कोणी करता नाही. जगाच्या बाबतीमध्ये कर्त्याचा विचार आपल्याला करता येणार नाही. जगाला कोणी करता नाही. काही लोकांचं म्हणणं असं आहे. पण काही लोकांनी मात्र सिद्धांत समजावून देताना असं सांगितलेलं आहे की बाबा जगाच्या बाबतीमध्ये कर्त्याचा विचार आपल्याला करावाच लागतो बरं का. अनुमान याच्याकरता असं स्थापित केलेलं एक वेदांतामध्ये क्षित्यंकुरादिकम सकर्तृकम कार्यत्वात घटवत बरं का. क्षिती वगैरे हे सगळेच्या सगळे जे पदार्थ आहेत, पृथ्वी वगैरे जे सगळे पदार्थ आहेत, हे सगळेच्या सगळे पदार्थ कसे आहेत? सकर्तृक आहेत. यांच्या बाबतीमध्ये कोणीतरी करता आपल्याला मानावा लागतो. पृथ्वी वगैरे सगळेच्या सगळे जे पदार्थ आहेत ते मात्र सकर्तृक आहेत. त्यांच्या बाबतीमध्ये कर्त्याचा विचार आपल्याला करावा लागतो. कशा करता यांना मानता? त्यांनी हेतू दिला कार्यत्वात. ज्या अर्थी यांच्या ठिकाणी कार्यत्व आहे, ज्या अर्थी या वस्तू काही काळपर्यंत टिकतात आणि काही काळाच्या नंतर संहाराला प्राप्त होतात, हे स्थिती आणि संहाराचं चित्र या वस्तूंच्या बाबतीत जर आपल्याला दिसत असेल तर यांना उत्पत्तीही मानली पाहिजे. आणि ज्या अर्थी यांना उत्पत्ती मानावी लागते त्या अर्थी ती उत्पत्ती करणारा कोणीतरी मानावा लागतो. सकर्तृक यांची उत्पत्ती झाली, सकर्तृकतेनं झाली. कोणीतरी यांना रचलं. कसं रचलं? घटाधिक पदार्थाच्याकडे बघा. घटाधिक पदार्थ ज्या अर्थी कार्य आहे त्या अर्थी त्या कार्याला उत्पन्न करणारा कोणीतरी करता, हा जसा आपण स्वीकारतो त्याप्रमाणे पृथ्वी वगैरे पदार्थाच्या ठिकाणी जर कार्यता असेल तर ती कार्यता ज्याच्या योगानं सिद्ध झालेली आहे असा करता कोणीतरी मानावा लागतो. असं अनुमान स्थापित केलं. करता कोण? सकर्तृकता वस्तूला असणं म्हणजे काय? सकर्तृकता असतं म्हणजे कर्तृजन्यता असणं. एखाद्या कर्त्याच्यापासून ती वस्तू उत्पन्न होणं म्हणजे सकर्तृक असणं. एखाद्या कर्त्याच्यापासून एखादी वस्तू निर्माण होणं हे जेव्हा असतं तेव्हा तो कर्ता कसा असावा लागतो याच्याबद्दलचा विचार थोडासा असं सांगितला आहे की ज्या व्यक्तीला वस्तू निर्माण करायची आहे त्या वस्तूच्या उपादानासंबंधातलं अपरोक्ष ज्ञान ज्याला आहे, त्याच्यानंतर वस्तू निर्माण करण्याची इच्छा ज्याला आहे आणि ज्याच्या ठिकाणी वस्तू निर्माण करण्याकरता लागणारी कृती आहे त्यालाच ती वस्तू निर्माण करता येऊ शकते. अपरोक्ष उपादान गोचर अपरोक्ष ज्ञान, उपादानापासून कार्योत्पत्तीची चिकीर्षा आणि त्याच्यानंतर कृतिमत्व, या तीन गोष्टींनी जो संपन्न आहे तो कर्ता म्हणून आपल्याला सांगता येतो. उदाहरणार्थ मडक्याचा विचार जर आपण करायला लागलो, घटाचा विचार जर आपण करायला लागलो तर हे घट नावाचं कार्य उत्पन्न करण्याकरता घटाच्यासाठी कुंभार नावाचा कर्ता आपण स्वीकारतो. कुंभाराला कर्ता म्हणून स्वीकारत असताना कुंभाराच्या ठिकाणी काय काय आहे म्हणून त्याला कर्ता म्हणलं, याचा विचार जर आपण करायला लागलो तर कुंभाराच्या ठिकाणी आपल्याला कर्त्याच्या ठिकाणी लागणाऱ्या तीनही गोष्टी घटाच्या संबंधानं पाहायला सापडतात. घट नावाचं कार्य उत्पन्न करायचं आहे तेव्हा घटाचं जे उपादान माती, ती कोणती माती घटाला उपादान होऊ शकते याचं त्याला अपरोक्ष ज्ञान पाहिजे. माती आहे, केवळ मृत्तिकात्व आहे, एवढ्यामुळे कोणताही पृथ्वीचा भाग आणून त्याच्यापासून मडकं करता येणार नाही. वाळूच्या ठिकाणी सुद्धा मृत्तिकात्व आहे. साधी माती जर आपण पाहायला लागलो, पांढरी माती वगैरे जर आपण पाहायला लागलो तिथंसुद्धा मृत्तिकात्व आहे, पण ती माती आहे म्हणून घटाला उपादान होण्यासारखी आहे अशी मात्र अवस्था तिथं आपल्याला पाहायला सापडत नाही. उपादान गोचर अपरोक्षता, या कार्याच्या उत्पत्तीकरता आवश्यक असलेलं जे उपादान त्या उपादानाचं अपरोक्ष ज्ञान असणं, त्याच्यानंतर चिकीर्षा, त्या उपादानाच्यापासून ते कार्य निर्माण करण्याची इच्छा. एखादा कुंभार नाही, सामान्य मनुष्य आहे, गावात राहणार आहे, त्या गावात राहणाऱ्या माणसाला याच मातीपासून मडकं निर्माण होतं हे माहिती असतं. कुंभार इथूनच माती नेतो हे त्यानं अनेक वेळेला पाहिलेलं असतं, पण तो मडक्याचा कर्ता ठरत नाही कारण चिकीर्षा नाही. ज्ञान आहे पण चिकीर्षा नाही. एखाद्याला ज्ञानही आहे, म्हातारा कुंभार आहे, बाजेवर पडून राहिला आहे, त्या बाजेवर पडून राहणाऱ्या कुंभाराला उपादान गोचर अपरोक्ष ज्ञान आहे
त्याला चिकीर्षाही आहे, मडकं करावंही वाटतं, पण मडकं करण्याकरता लागणारी जी ताकद ती त्याच्या शरीरात राहिलेली नसल्यामुळं कृतिमत्व नाही. कृतिमत्व जर नसेल तर तो करता ठरत नाही. घटाच्या बाबतीमध्ये कुंभार करताय, पण ज्या कुंभाराला उपादानाचं ज्ञान आहे, उपादानाच्यापासून कार्य निर्माण करण्याची चिकीर्षा आहे आणि ते कार्य निर्माण करण्याकरता लागणारा जो प्रयत्न आहे तो ज्याच्या ठिकाणी आहे, जो ज्ञानसंपन्न, चिकीर्षा संपन्न, इच्छा संपन्न आणि कृतिमत्वानं संपन्न, त्याला म्हणायचं करता. असाच कुंभार घटाच्या बाबतीमध्ये जसा करता ठरतो, त्याप्रमाणे या जगाच्या बाबतीमध्ये सुद्धा कर्त्याचा विचार करत असताना या जगाला असलेलं जे उपादान कारण त्याचं ज्याला ज्ञान आहे, त्या उपादानाच्यापासून हे जगत नावाचं कार्य निर्माण करण्याची ज्याच्या अंतःकरणामध्ये इच्छा निर्माण झाली आणि हे जग नावाचं कार्य निर्माण करण्याकरता लागणारी जी कृती आहे ती करण्याचं सामर्थ्य ज्याच्या ठिकाणी आहे, असाच करता शोधला पाहिजे. कुंभार एक सामान्य घट नावाचं कार्य करू शकतो, म्हणून तोच कुंभार जगाचं भांड निर्माण करू शकतो असं मात्र आपल्याला म्हणता येणार नाही. का? कुंभाराला असलेलं घटविषयक जे ज्ञान आहे, परिच्छिन्न ज्ञान आहे, अल्पज्ञान आहे. अल्पज्ञानी अल्पकार्य करतो, सर्वज्ञ असलेला परमेश्वरच सर्व कार्य करण्याच्या बाबतीमध्ये समर्थ आहे असा विचार करता येईल आपल्याला. बरं का, काय आहे, उपादानाच्या संबंधानं अपरोक्ष ज्ञान असलं पाहिजे. उपादानाच्या संबंधानं अपरोक्ष ज्ञान असावं. कुंभाराला मडकं निर्माण करण्याकरता लागणारं जे उपादान आहे त्याचं ज्ञान आहे, पण त्याच कुंभाराला सांगा आम्हाला वस्त्र निर्माण करायचं, बाबा तुला उपादानाचं काही ज्ञान, वस्त्र कशापासून निर्माण होऊ शकेल, त्याच्याकरता लागणारा कापूस कोणता घ्यायचा, कोणत्या कापसाच्यापासून लांब धागा निघणार आहे, कोणत्या कापसापासून निर्माण झालेला धागा जास्त काळ टिकणार आहे, कसं वस्त्र निर्माण करावं, या संबंधातला विचार जर आपण त्या कुंभाराला विचारायला लागलो काही सांगता येत नाही. एक कार्य निर्माण करण्याच्या दृष्टीनं उपादान गोचर ज्ञान त्याला आहे, पण सर्व कार्य, दुसरं कार्य, त्या एका कार्याला सोडून असलेलं जे कार्य, ते कार्य निर्माण करण्याकरता लागणारं जे उपादान गोचर ज्ञान ते त्याच्या ठिकाणी जर नसेल तर जग निर्माण करण्याकरता लागणारं जे उपादान गोचर ज्ञान आहे ते त्याच्या ठिकाणी आहे असं आपल्याला म्हणता येईल का? विचार जर केला तर नाही हे उत्तर आपल्याला द्यावं लागतं. याच्याकरता सर्वज्ञ आणि सर्व शक्तिमान असाच करता लागतो. सर्व निर्माण करायचं आहे ना, मग सर्वज्ञ पाहिजे. सर्व निर्माण करायचं आहे ना, मग त्याच्याकरता सर्व शक्ती असा तो करता असला पाहिजे असा विचार आपल्याला करावा लागतो. मग जग निर्माण करण्याकरता, जगाच्या उत्पत्तीकरता असलेले जे उपादान, त्या उपादानाचं ज्ञान, ते करण्याची इच्छा आणि ते करण्याकरता लागणारी सर्व शक्ती ही ज्याच्या ठिकाणी आहे असा ईश्वरच आहे. कुंभारच जसा घट निर्माण करू शकतो तसा ईश्वरच जग निर्माण करू शकतो असं या अनुमानातून सिद्ध झालं. जग सकर्तृक आहे कार्य असल्यामुळं असं हे अनुमान आपल्याला सांगायला लागलं. बरं का, काही लोकांनी थोडासा युक्तिवाद लढवला. हे युक्तिवाद लढवण्याकरता उपस्थित झालेले लोक आपल्याला म्हणतात की बाबा तुम्ही अनुमान काय म्हणता, सगळं हे जग, क्षित्यंकुरादिक जग हे सकर्तृक आहे. कशामुळं तर कार्यत्व हा त्याला तुम्ही हेतू दिला. कार्यत्व हा हेतू देण्याच्या पेक्षा याला हेतू थोडासा तुम्ही बदलला तर, कार्यत्वच ज्याच्या ठिकाणी आहे असंच सिद्ध करणारा हेतू द्यायचा, पण हेतू थोडासा बदला, आम्ही तुम्हाला हेतू शोधून देतो. या लोकांनी आपल्याला हेतू सांगितला. कार्यत्वात असं म्हणण्याच्या पेक्षा शरीरजन्यत्वात म्हणा. कार्यत्वात म्हणण्याच्या पेक्षा शरीरजन्यत्वात म्हणा. उदाहरण तुम्ही जे घटाचं देता, घट कार्य जसा आहे तसा घट शरीरजन्य आहे ना, शरीरजन्य आहे. त्याप्रमाणे तुम्ही सगळ्या जगाच्या बाबतीमध्ये सकर्तृकत्व सिद्ध करण्याच्यासाठी असं म्हणा, हे सगळं जग सकर्तृक आहे शरीरजन्य असल्यामुळं. असं जर तुम्ही हेतू दिला तर, कार्यत्वात असं म्हणण्याच्या पेक्षा शरीरजन्यत्वात असं जर तुम्ही म्हणायला लागला तर सिद्धांतांनी सांगितलं असं चालत नाही म्हणे. का? तुम्ही आमच्या या अनुमानाच्या सिद्धी करता, जगाला सकर्तृक सिद्ध करण्याकरता म्हणून कार्यत्वात हा हेतू जो आम्ही देतो तोच बरोबर आहे. शरीरजन्यत्व हे सकर्तृकतेकरता प्रयोजक आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. सगळं जग सकर्तृक आहे हे सिद्ध करण्याच्याकरता कार्यत्व हा हेतू देण्याच्या पेक्षा शरीरजन्यत्व हा हेतू जर द्यायचा ठरला तर अनुमानाच्या भाषेत, न्यायशास्त्राच्या भाषेमध्ये तो तुमचा हेतू उपाधी ठरतो, सोपाधिक ठरतो. अनुमान सोपाधिक होतं. उपाधी कशाला म्हणायचं? उपाधीच्याबद्दल विचार करत असताना असं सांगितलं आहे, मांडलेल्या अनुमानात जे साध्य आहे त्या साध्यावर तो हेतू जातो पण पक्षाच्या ठिकाणी राहत नाही, त्याला उपाधी म्हणा. साध्यावर जातो पण पक्षावर राहत नाही असा जो हेतू असतो
असा जो दिलेला उपाधी, असा जो हेतू दिलेला असतो, त्या हेतूच्याबद्दल विचार करत असताना आपल्याला उपाधी असं म्हणता येतं. तो हेतू उपाधी ठरतो. आता याच उदाहरणामध्ये पहा, म्हणजे आपल्याला कळेल. व्यवधान येऊ देऊ नका. कार्यत्व जगाच्या बाबतीमध्ये, जग हे कार्य आहे त्याच्यामुळं ते सकर्तृक आहे असं म्हणण्याच्या पेक्षा शरीरजन्यत्व हा हेतू जर दिला तर तो उपाधी ठरतो. उपाधीचं लक्षण काय? साध्यावर तरी तो असतो पण पक्षावर राहत नाही, त्याला म्हणायचं उपाधी. आपला अनुमान काय चाललं आहे? जग सकर्तृक आहे. याला हेतू काय देणं चाललं आहे? शरीरजन्यत्व. हे शरीरजन्यत्व सकर्तृकत्व नावाच्या साध्याच्या ठिकाणी राहतं की नाही? जे जे शरीरजन्य आहे ते सकर्तृक आहे, जे जे सकर्तृक आहे ते ते शरीरजन्य आहे. शरीरजन्यतेचा सकर्तृकतेशी अविनाभाव संबंध दाखवता येतो. पण पक्षाच्या ठिकाणी आहे का? जग नावाचं जे कार्य आहे ते शरीरजन्यत्व तिथं राहतं का? तिथं राहत नाही. पक्षाच्या ठिकाणी जो राहत नाही तो हेतूच होत नाही. पक्षाच्या ठिकाणी राहायला पाहिजे. साध्याशी त्याचा अविनाभाव संबंध असावा आणि पक्षाच्या ठिकाणी तो दिसावा, असावा, तेव्हा मग त्याला आपल्याला हेतू म्हणता येतं. पर्वतो वन्यमान धूमात असं जेव्हा आपण अनुमान लढवतो, पर्वतावर अग्नी आहे कशावरून तर तिथं धूर दिसला म्हणून. हा धूर कसा आहे? हा धूर पर्वतावर अनुमान करण्याच्या कामात उपयोगी पडणारा जो धूर, त्या धुराचा साध्य असलेल्या वन्हीशी अविनाभावही आहे. आणि जिथं ते साध्य सिद्ध करायचं आहे अशा पर्वत नावाच्या पक्षाच्या ठिकाणी तो दिसतोही आहे. पर्वतावर दिसावा, पक्षावर दिसावा आणि साध्याशी तो अविनाभाव संबंधानं असावा तर तो हेतू, नाहीतर उपाधी. तो साध्याच्या ठिकाणी तरी आहे पण पक्षाच्या ठिकाणी राहत नाही, असं जर त्याचं आपल्याला स्वरूप दिसलं तर तो हेतू ठरत नाही, तो उपाधी ठरतो. सकर्तृकाच्या ठिकाणी शरीरजन्यत्व आहे. जे जे कर्त्याच्या पासून उत्पन्न झालं असं आपण म्हणतो त्या ठिकाणी शरीरजन्यता आहे. पण हीच शरीरजन्यता ज्या ठिकाणी सकर्तृकत्व आपण सिद्ध करायला लागलो अशा जग नावाच्या पक्षाच्या ठिकाणी आहे का? विचार जर केला तर नाही, हे उत्तर आपल्याला उपलब्ध होतं. मग साध्यात आहे आणि पक्षाच्या ठिकाणी दिसत नाही असा हा तुमचा हेतू ठरत असल्यामुळं हा उपाधी ठरतो. उपाधिरूप हेतू आम्हाला चालत नाही म्हणून हा आम्ही बाजूला ठेवतो. म्हणे शरीरजन्यता ही बाजूला ठेवतो. त्या पूर्वपक्षाला सिद्धांत्याने विचारलं, असं तू कशा करता केलं बाबा? जग हे सकर्तृक आहे कारण ते कार्य आहे असं सरळ अनुमान आम्ही तुला सांगितलेलं असताना या अनुमानामधला कार्यत्व हा हेतू बाजूला ठेवा आणि शरीरजन्यत्व हा हेतू स्वीकार, असं तो बोललास कशा करता? उपाधिरूप हेतू तू सांगितला कशा करता? त्यानं पूर्वपक्षानं सांगितलं, तुम्हाला जे सिद्ध करायचं आहे ते सिद्ध न होऊ देणं हे माझं काम आहे म्हणाला. तुम्ही काय सिद्ध करता? जग सकर्तृक, मला ते सिद्ध होऊच द्यायचं नाही. म्हणून तुमच्याच अनुमानाचा विचार करत असताना तुम्ही जो हेतू दिला, तुमच्या हेतू सारखाच दिसणारा पण तुमच्या नेमकं विरुद्ध सिद्ध करणारा असा उपाधिरूप हेतू हुडकून मी तुम्हाला सांगितला. तुमची बुद्धी विचलित करायचा प्रयत्न आहे माझा. काय केलं तो पूर्वपक्षी म्हणतो, कार्यत्व शरीरजन्यत्व जवळजवळ दिसलं ना? दिसलं. कार्य आहे म्हणजे कदाचित शरीरजन्य आहे असं असतं ना? असतं. म्हणून कार्यत्वात या हेतूच्या ऐवजी शरीरजन्यत्वात हा हेतू स्वीकारायला तुम्ही तयार कदाचित व्हाल ना? शक्यता आहे, कदाचित आम्ही तयार होऊ. झालं काय याच्यानं? तो म्हणतो असं एकदा झालं, शरीरजन्यत्व हा उपाधिरूप हेतू तुम्ही तुमच्या अनुमानात सकर्तृकत्व जगाचं सिद्ध करण्याकरता एकदा स्वीकारला की मला माझं सिद्ध करता येतं. काय? जग सकर्तृक नाही हे सिद्ध करता येतं. कसं काय? नियम न्यायशास्त्राचा असा आहे, उपाधिरूप जो हेतू असतो त्या उपाधीच्या अभावामध्ये, उपाधीच्या अभावात साध्याचा अभाव सिद्ध करता येतो. उपाधी काय? शरीरजन्यता. शरीरजन्यता या उपाधीचा अभाव म्हणजे काय? शरीरापासून अजन्यता. हा उपाधीचा अभाव आम्ही तुम्हाला दाखवला की तुमच्या अनुमानामध्ये जे तुमचं साध्य आहे जगाला सकर्तृकता सिद्ध करणं, त्याचा अभाव म्हणजे जग अकर्तृक आहे हे मला सिद्ध करता येतं. कसं? अनुमान मांडून बघा. उपाधीचा अभाव साध्याचा अभाव सिद्ध करणारा आहे की नाही? अनुमान मांडून बघा. कसं मांडायचं अनुमान? इदम जगत पक्ष घ्या. इदम जगत म्हणजे हे जग कसं आहे? अकर्तृकम, कर्त्यापासून निर्माण झालेलं नाही, कर्तृजन्य नाही. का बाबा? शरीर अजन्यत्वात. उपाधीचा अभाव दाखवायचा आहे ना.
हेतू काय द्यायचा आता? उपाधीचा अभाव. उपाधीच्या अभावाला हेतू करण्याच्या योगानं उपाधी देऊन जे साध्य तुम्ही सिद्ध केलं होतं, उपाधिरूप हेतू स्वीकारून जे साध्य तुम्ही सिद्ध करू शकत होता, उपाधीचा अभाव देऊन मी ते तुमचं जे साध्य आहे त्या साध्याचा अभाव सिद्ध करतो. जगाच्या बाबतीमध्ये शरीरजन्यता नाही म्हणून हे जगत कर्तृजन्य नाही असं मला म्हणता येतं. हे मला सिद्ध करायचं आहे. आणि हे सिद्ध करण्याकरता शरीर अजन्यता हा हेतू माझ्या अनुमानामध्ये आणून बसवण्याकरता, हे शरीर अजन्यता हे तुमच्या अनुमानाच्या जवळ आणून बसवण्याकरता तुमच्या अनुमानामध्ये कार्यत्वात या हेतूच्या ऐवजी मी शरीरजन्यत्वात हा हेतू तुम्हाला दाखवला. बुद्धी विचलित करण्याचा प्रयत्न. सिद्धांताने सांगितलं ठीक आहे, चांगलं अनुमान लढवलं. हे जग आम्ही काय म्हणतो? कर्त्यानी केलं. कशावरून? कार्य आहे म्हणून. तू काय म्हणतोस? हे जग कर्त्यानी केलं नाही. कशावरून? शरीरापासून अजन्य आहे म्हणून. तुझं अनुमान असं आहे ना? आता आम्हाला बोल, हे जगत शरीरापासून अजन्य आहे म्हणून कर्तृजन्य नाही, हे सिद्ध करण्याचा जो तुझा प्रयत्न आहे त्याच्यामध्ये शरीरापासून अजन्य असं शरीर एक विशेषण जोडण्याच्या ऐवजी नुसतं अजन्य म्हणलं तरी तुझं काम भागतं. हे जग कर्तृजन्य नाही, अजन्य असल्यामुळं. शरीर विशेषण जोडतोस कशाला? अजन्य असल्यामुळं. ते उत्पन्न होत नाही, अजन्य आहे. आणि अजन्य असल्यामुळं या जगताच्या बाबतीमध्ये कर्तृजन्यता, कर्त्यानं रचलेलं असणं, सकर्तृकता ही मानायची गरज नाही. हे तुला सिद्ध करता येणार नाही का? सिद्ध करता येतं. मग हे शरीर विशेषण कशाकरता जोडलं? तो म्हणतो त्याचं कारण आहे. काय कारण आहे? शरीर हे विशेषण जर जोडलं नाही तर माझ्या अनुमानामध्ये दोष येतो. काय दोष येतो? स्वरूपासिद्धी नावाचा दोष येतो. स्वरूपच सिद्ध होत नाही. म्हणजे काय? स्वरूपासिद्धी दोषाचं लक्षण देताना न्यायशास्त्र असं म्हणतं, जो हेतू दाखवता तो हेतू पक्षावर अजिबात नसणं हा स्वरूपासिद्धी नावाचा दोष आहे. उदाहरण काय? न्यायशास्त्राने त्याच्याकरता उदाहरण दिलं, हृदः द्रव्यम धूमात. एक पाण्याचा डोह. या पक्षाच्या ठिकाणी सिद्ध काय करायला लागले? द्रव्यत्व. पाण्याचा डोह एक द्रव्य आहे. कशावरून? तिथं धूर दिसतो म्हणून. बरोबर आहे? पाण्याच्या डोहाच्या ठिकाणी तुम्हाला धूर दिसणार आहे. धूमात हा जो हेतू दिला, हा हेतू पक्षाच्या ठिकाणी जर राहत नसेल, पक्षाच्या ठिकाणी न राहणारा हेतू जर दिला तर त्या हेतूला हेतू हे स्वरूप सिद्ध होतं का? हेतू हे स्वरूप सिद्ध होत नाही. हेतू हे स्वरूप जर त्याचं सिद्ध होत नसेल तर स्वरूपासिद्धी हेतूच्या बाबतीतला दोष आमच्या अनुमानामध्ये येईल की नाही? येईल. तसं जग अकर्तृक आहे, जगाला कोणी करता नाही, हे सिद्ध कराय करता मी अजन्यत्व एवढाच जर हेतू दिला तर हे अजन्यत्व जग नावाच्या पक्षाच्या ठिकाणी बसत नाही. जसा धूर नावाचा हेतू डोहावर बसत नाही त्याप्रमाणे अजन्यता नावाचा हेतू जगताच्या ठिकाणी बसण्याची शक्यता नाही. मग अजन्यता जगाच्या ठिकाणी राहतच नसेल, पक्षवृत्तीता दिलेल्या हेतूला येतच नसेल तर स्वरूपासिद्धी नावाचा दोष येतो ना. मग हा टाळायकरता विशेषण दिलं. अजन्य नाही, शरीरापासून अजन्य. कशापासून तरी जन्य असेल पण शरीरापासून अजन्य म्हणून अकर्तृक असं म्हणलं. ठीक आहे म्हणा. सिद्धांताने सांगितलं अजन्यत्व असं म्हणूनही तुझं काम भागेल असं आम्हाला वाटलं होतं, पण अजन्यत्व असा एवढाच हेतू स्वीकारण्यामध्ये स्वरूपासिद्धी नावाचा दोष येत असल्यामुळं तो टाळायकरता शरीर अजन्य असं तुला हेतूचं स्वरूप ठरवावं लागलं. आता आम्हाला बोल, हे विशेषण जोडून, शरीर हे विशेषण जोडून तू तुझ्या हेतूच्या ठिकाणी येणारा स्वरूपासिद्धी नावाचा दोष जरी बाजूला सारलेला असला तरी शरीर या विशेषणानं व्यावृत्ती कोणाची केली बोल. कारण विशेषण व्यावर्तक पाहिजे. व्यावृत्ती केल्याच्याशिवाय विशेषणाला अर्थ नाही. काळं कापड म्हणल्याच्या नंतर काळं कापड या काळं या विशेषणानं पांढऱ्या कापडाची व्यावृत्ती करणार आहे ना. जर ते व्यावृत्ती करणारं नसेल विशेषणाची गरज आहे का? कापडाला काळं कापड म्हणता येईल, फुलाला निळं फुल म्हणता येईल, तुळशीला हिरवी तुळस म्हणता येईल कारण कृष्ण तुळस थोडीशी निळसर असू शकते. पण दुधाच्या बद्दल बोलत असताना कोणी पांढरं दूध म्हणतं का? म्हणत नाही. दुधाला पांढरं हे विशेषण जोडायची गरजच नाही कारण दुसऱ्या रंगाचं दूधच नाही.
अन्य वर्णाचा तसाच पदार्थ जर असला तर त्याची व्यावृत्ती करण्याकरता विशेषणाची गरज. तसाच तोच पदार्थ दुसऱ्या रूपात जर आपल्याला उपलब्ध होण्याची शक्यता नसली, विशेषणाची गरज नाही, मग शरीर हे अजन्यत्व हे तुला जोडून दिलेलं जे विशेषण आहे, या विशेषणानं व्यावृत्ती कुणाची झाली बोल. जर व्यावृत्ती कुणाचीही झालेली नसेल तर विशेषण वाया जातं. आणि जर कुणाची व्यावृत्ती होत असेल तर शरीरापासून अजन्य असलेलं जग शरीरापासून जो व्यावृत्त झाला त्याच्यापासून जन्य ठरलं की नाही. लक्षपूर्वक आहे का? अजून एकदा सांगतो. शरीर हे जग, अनुमान काय चाललं हे एकदा अजून पहा. हे संपूर्ण जगत अकर्तृक आहे, त्याला कोणी करता नाही का? शरीरापासून अजन्य म्हणून. या शरीर नावाच्या विशेषणानं जो व्यावृत्त झाला असा कोणी मानायचा की नाही हा प्रश्न आहे. जर कोणाचीही व्यावृत्ती झाली नाही तर विशेषण वाया गेलं की नाही? गेलं. पण शरीर विशेषणानं व्यावृत्ती जर एखाद्याची होत असली तर जो पदार्थ शरीरापासून अजन्य आहे तोच पदार्थ शरीरापासून व्यावृत्त होणाऱ्या पदार्थापासून जन्य मानावा लागेल ना. लक्षात आलं ना? असं होईल ना. जे शरीरापासून अजन्य ते शरीर या शब्दानं व्यावृत्त होणाऱ्या कोणत्या तरी पदार्थापासून जन्य ना. जन्य आहे. उदाहरणानं सांगतो. एका माणसाचा परिचय देत असताना हे कोण? एकाने सांगितलं अमक्याचे भाऊ, दुसऱ्यानं सांगितलं अमक्याचे नाही, अमक्याचे नाहीत, रामरावचा भाऊ नाही. याचा अर्थ कृष्णरावचा तरी आहेच ना. कृष्णरावचा नाही, हरिपंताचा तरी आहेच ना. एकाचा भाऊ नाही म्हणजे दुसऱ्या कोणाचा तरी तो भाऊ आहे ना. एक गृहस्थ मनुष्य आहे, अमक्या एका बाईचा तो नवरा नाही, पण पोराला सोबत घेऊन आला म्हणजे याला नक्की बायको आहे. कोणत्या तरी बाईचा हा नवरा आहे ना. हिचा नाही, तिचा आहे ना. व्यावृत्ती करता जोडलेलं जे विशेषण असतं त्या विशेषणानं जो व्यावृत्त होणारा पदार्थ, तो व्यावृत्त होणारा पदार्थ पुढच्या संबंधाचा विरोधी अर्थ आपल्याला देण्याच्या करता समर्थ असतो. थोडंसं इथं चिंतन आता लक्षात घ्या. शरीरापासून जो पदार्थ अजन्य आहे, शरीर या शब्दानं ज्याची व्यावृत्ती झालेली आहे त्याच्यापासून तो अजन्यचा विरुद्ध अर्थ म्हणजे जन्य हे आपल्याला देण्याच्या करता समर्थ आहे असं आपल्याला मानावं लागतं. जो पदार्थ शरीरापासून जन्मला नाही तो शरीरापासून भिन्न असलेल्या एखाद्या पदार्थापासून जन्मणार आहे. मग तो जो पदार्थ तोच आमचा परमात्मा आहे असं आम्ही जर म्हटलं तर काय बिघडतं बोला. म्हणून पूर्वपक्षीला सिद्धांतांनी सांगितलं स्वरूपासिद्धी दोष येण्याकरता शरीर विशेषण जोडलं पण ते व्यर्थ गेलं. त्या विशेषणाच्या जोडण्यातून तुला जगताचं अकर्तृकत्व सिद्ध करायचं होतं पण ते अकर्तृकत्व काही सिद्ध झालं नाही. इदम जगत अकर्तृकम शरीरजन्यत्वात शरीराजन्यत्वात वगैरे वगैरे तू जे बोलत होतास ते सगळं खोटं आहे. आम्ही जे सांगतो तेच खरं आहे. इदम जगत सकर्तृकम कार्यत्वात घटवत हेच आमचं अनुमान बरोबर आहे. जग कार्य आहे आणि कार्य असल्यामुळे ते उत्पन्न झालेलं आहे एवढी गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. मग हे उत्पन्न झालं, कार्य आहे, याला जन्म आहे, मग याचा जन्म कुणापासून झाला याचा विचार करायकरता याच्या उपादानाचं ज्याला ज्ञान आहे, याच्या उपादानापासून हे कार्य सिद्ध करण्याची ज्याला इच्छा आहे आणि हे कार्य करण्याकरता लागणारी ताकद व क्रिया ज्याच्या ठिकाणी आहे तो जगताचा कर्ता म्हणा. घट नावाचं कार्य निर्माण करण्याकरता अल्पज्ञ अल्पशक्ती करता चालला पण जगाचा पसारा निर्माण करण्याकरता अल्पज्ञ अल्पशक्ती करता चालत नाही. तो सर्वज्ञ सर्वशक्ती मानावा लागतो. असा या जगाचा कर्ता आहे असं आपल्याला सिद्ध करून देण्याकरता हे अनुमान उपयोगी पडतं. जग हे जन्मादि अस्य यतः, हे सगळं जग ज्याच्यापासून जन्मादि काला आलं म्हणजे जन्मलं, स्थिती पावलं आणि संहाराला गेलं त्याला परमेश्वर म्हणा. हे देवाच्या बाबतीतलं तटस्थ लक्षण आहे. अजून एक विचार आपल्याला थोडासा करता येण्यासारखा आहे. आपण काय म्हणलं, एखादी वस्तू आहे म्हणण्यानं ती सिद्ध होत नाही, त्या वस्तूला लक्षण आणि प्रमाण द्यावं लागतं. लक्षणाचा विचार आपण पाहिला. देव आहे की नाही, लक्षण आहे. देवाच्या बाबतीमध्ये लक्षण नावाच्या प्रमाणाची उपलब्धी आहे. लक्षण उपलब्ध झालं, काय उपलब्ध झालं? सत्यत्व हे स्वरूप लक्षण उपलब्ध झालं. जन्माद्यसे येत आहे त्याचं तटस्थ लक्षण उपलब्ध झालं. स्वरूप आणि तटस्थ लक्षणानं लक्षित होणारा तो परमात्मा आपल्याला लक्षणानं जसा सांगता आला तसं देवाच्या बाबतीमध्ये काहीतरी प्रमाण पाहिजे. देव आहे, वस्तू आहे
हे सांगायकरता प्रमाण पाहिजे, आप्ताचं प्रमाण पाहिजे, मोठ्याचं प्रमाण पाहिजे, साधूचं प्रमाण पाहिजे, सत्य भाषण करणाऱ्याचं प्रमाण पाहिजे. खोटं बोलणाऱ्या एखाद्या माणसाने काहीतरी सांगितलं म्हणून ते खरं आहे असं नाही. एका माणसानं तुम्हाला एक हातात समजा पेटी आणून दिली, तुम्हाला सांगितलं की बाबा याच्यामध्ये 10 हिरे आहेत, तुम्ही मला 10 लाख रुपये द्या. त्याच्यावर विश्वास ठेवून त्याला 10 लाख रुपये द्यायचे नसतात. पण परम आप्त असलेल्या संताने तुम्हाला जर सांगितलं की बाबा हे असं असं आहे तर ते तसं मानायला पाहिजे. प्रमाण त्याला म्हणतात. आप्तवाक्य जे आहे त्याला प्रमाणता आहे, इतराच्या वाक्याला प्रमाणता नाही. वेदाचा, शास्त्राचा, संताचा शब्द प्रमाण आहे. मग देवाच्या बाबतीमध्ये देवाचं अस्तित्व सिद्ध करून देणारा असा काही आप्ताचा शब्द आहे का? देव आहे असं कोणी सांगतं का? संत महात्मे सांगतात आपल्याला महाराज, देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे, जवळी आम्हांतर बाहे, जवळी आम्हांतर बाहे. देव आहे. संतांनी आपल्याला सांगितलं देव आहे, देव आहे, देव आहे बाबा, देव आहे. कशावर, कुठं आहे? जवळ या, आमच्या जवळच आहे. कुठं आहे? अंतर्बाहे. आताही तोच आहे, बाहेरही तोच आहे. परमात्म्याच्या अस्तित्वाच्या बद्दल प्रमाण आलं ना. तुकोबारायाने सांगितलं ना, आहे आहे, दोनदा सांगितलं. विप्सा केली, आग्रहानं सांगितलं. जिथं दोनदा सांगितलेलं असतं ना, त्या विप्सेचा अर्थ काय घ्यायचा? विप्सेचा अर्थ निश्चितता. वेगवेगळ्या अर्थानं विप्सा जरी आलेली असली तरी परंतु या ठिकाणी निश्चितता, देव आहे याच्या बाबतीत तुकाराम महाराजांचा निश्चय असल्यामुळं तुम्ही बघा, एखाद्या वस्तूच्या बद्दल तुम्हाला एखाद्याने विचारलं की बाबा तुमच्या घरी काही 100 तोळे मला सोनं पाहिजे, तुमच्या घरी आहे की नाही? एखाद्या सामान्य माणसाला विचारलं तर तो म्हणतो बघू, असेल. असेल म्हणलं की संशय आला. पण एखाद्या श्रीमंताला जाऊन विचारा, मला 100 तोळे विकत घ्यायचे, पैसे देऊन घ्यायचे, तुम्ही देणार का? तुमच्या घरी आहे का? असं एखाद्या श्रीमंताला विचारलं तर तो म्हणतो हो नक्की आहे, आहेच आहे. आहे ना? आहेच आहे, आहेच आहे. इथं जे आहे शब्दाची विप्सा आली, त्याच्यातून त्याच्याकडे आलेलं असलेलं जे सोनं आहे ते निश्चित झालं. त्याप्रमाणे देव आहे, देव आहे. दोनदा तुकाराम महाराजांनी ज्या अर्थी सांगितलेलं आहे त्या अर्थी विप्सेनं सांगितलेलं असल्यामुळे तुकाराम महाराजांना देव आहे याचा निश्चय आहे. आणि निश्चय असलेले तुकाराम महाराज आपल्याला सांगतात परमात्मा आहे. देवाच्या अस्तित्वाला प्रमाण आलं. अस्तित्वाचं प्रमाण सांगून देव आहे असं नुसतं तोंडानं सांगून जेव्हा जग ऐकत नाही असं संताला लक्षात येतं, तेव्हा त्या देवाच्या अस्तित्वाबद्दल संत महात्मे युक्तिवाद आपल्याला सांगतात. बाबा देव आहे असं आम्ही तुला सांगितलं, पटलं नाही ना? नाही पटलं. मग आता असं ऐक की बाबा हे संपूर्ण जग, हे तुझं शरीर वगैरे, हे कशाच्या सत्तेनं चालतं हे तरी आम्हाला सांग. चाले हे शरीर कोणाची सत्ते, कोण बोलविते हरिविण. हे शरीर कोणाच्या सत्तेनं चाललं सांग. भगवंताच्या शिवाय तुला बोलवणारा कोण सांग? तुला पाहायला शक्ती देणारा कोण? चालायला शक्ती देणारा कोण? ऐकायची शक्ती देणारा कोण सांग? आणि हे सगळंच्या सगळं देणारा जो तुला सांगता येत नाही तो आम्हाला सांगता येतो, त्याचं नाव आहे देव. सगळं शरीर त्याच्या सत्तेनं चालतं, सगळं जग त्याच्या सत्तेनं चालतं. युक्तीनं हे देवाचं अस्तित्व सिद्ध करून देणं आहे. असं युक्तीनं अस्तित्व संतांनी सिद्ध करून दिलं. त्याच्याबद्दल प्रमाण सांगितलं, त्याचं लक्षण सांगितलं आणि लक्षण प्रमाणाच्याद्वारे परमात्म्याचं अस्तित्व संतांनी शास्त्राने जसं सिद्ध करून दिलेलं तसं भागवतानेही सिद्ध करून दिलं. भागवत असं सांगतं की बाबा तो परमात्मा आम्ही ज्याचं ध्यान करतो तो सत्य आहे. सत्य कशावरून? खोट्या सगळ्या जगताला सत्ता देण्याचं त्याचं सामर्थ्य म्हणून. त्यानं सगळ्या जगताला ही सत्ता जी दिली, सत्यत्व दिलं, ते कसं दिलं? अन्यन्याध्यासातून हे आपल्याला पाहता आलं. अन्यन्याध्यासातून आलेलं हे सत्यत्व परमेश्वराचंच आहे. जगाला त्यानं त्या स्वरूपाध्यासाच्या वेळेला जगाच्या ठिकाणी दिसलेलं सत्यत्व परमेश्वराचं. संसर्गाध्यासामध्ये जगाच्या ठिकाणी दिसलेली सत्यता ते संसर्गाध्यास निवृत्तीनंतर परमेश्वरात गेली म्हणून तो सत्य, असं त्याचं सत्यत्व जसं सिद्ध करता आलं. हे स्वरूप लक्षण जसं आपण पाहिलं तसं जन्मादिक या परमेश्वराच्या पासूनच जगताचे झालेले आहेत हेही आपल्याला सिद्ध करता येतं. काही लोक असं म्हणतात की बाबा असं नाही, हे जग परमेश्वरानं केलं नाही. कोणी केलं? या लोकांचं असं म्हणणं आहे की बाबा हे सगळंच्या सगळं जग जीवाकडून घडलं. कुणाचं मत आहे? पूर्वमीमांसा शास्त्राचं मत आहे. पूर्वमीमांसेनं असं सांगितलं की बाबा जीवानं शुभाशुभ कर्म केलं, त्यानं केलेल्या त्या कर्माचं फल भोगण्याकरता हे जग निर्माण झालं. शुभाशुभ कर्म करणारा जीव आणि फलभोगाकरता त्याच्यासाठी जर जग असेल तर यानं केलेल्या कर्माचं फल भोगण्याकरता निर्माण झालेलं जग देवानं निर्माण केलं असं म्हणण्याला काय अर्थ आहे?
ते देवानं निर्माण केलेलं नाही. जीव कर्तृक आहे, सर्वज्ञ कर्तृक नाही, सज्ञान कर्तृक आहे. सज्ञान कर्तृक आहे म्हणजे सर्वज्ञान कर्तृक नाही, अल्पज्ञान किंवा बहुज्ञान कर्तृक आहे असा अर्थ त्या लोकांनी आपल्याला सांगितला. असं हे जग आहे. कारण काय, जगाच्या बाबतीमध्ये सकर्तृकता सांगत असताना हे जग सर्वज्ञ कर्तृक आहे असं जर तुम्हाला सिद्ध करायचं असेल तर त्याच्याकरता तुमच्याकडं दृष्टांत नाही. विचार करा, जग सकर्तृक आहे हे सांगायला दृष्टांत आहे. इदम जगत सकर्तृकम कार्यत्वात घटवत म्हणता आलं, पण इदम जगत सर्वज्ञ कर्तृकम, हे जग सर्वज्ञानं केलं कशावरून? हेतूही देता येत नाही, त्याला दृष्टांतही देता येत नाही. हेतू सांगता येईल कदाचित वैचित्र्यात, अल्पज्ञ अल्पशक्तीच्याकडून हे जग घडण्याची शक्यता नसल्यामुळं सर्वज्ञ कर्तृक व्यतिरेकाचा हेतू देता येईल. अन्वयी व्यतिरेकी कशाही पद्धतीची व्याप्ती सांगून हेतू देऊन आपल्याला काहीतरी बोलता येईल, पण दृष्टांत काय देता? घटवत म्हणलं, घट अल्पज्ञानी केलेला. पटवत म्हणलं, पट अल्पज्ञानी केलेला. जग जर सर्वज्ञ कर्तृक आहे असं तुम्हाला म्हणायचं असेल तर त्याला हेतू हे दृष्टांत काय देणार? सर्वज्ञ कर्तृक असा दुसरा पदार्थ नाही आणि त्याच्यामुळे तसा दुसरा दृष्टांत देता येत नाही. सर्वज्ञ कर्तृकता जगाची सिद्ध करण्याकरता दृष्टांतही नाही. आणि हे जग जीवाच्या कर्माचं जीवाला फल प्राप्त होण्याकरता निर्माण झालेलं असल्यामुळं जीवानं रचलं आणि जीव अल्पज्ञ आहे म्हणून हे जगत अल्पज्ञ कर्तृक आहे असंच म्हणा, असं पूर्वमीमांसेचं म्हणणं आपल्याला पाहायला सापडतं. पण सिद्धांताने सांगितलं असं नाही. या जगाच्या बाबतीमध्ये सर्वज्ञ कर्तृकताच मानावी लागते. सर्वज्ञ आणि सर्वशक्ती परमात्म्यानेच हे जग रचलेले. कशावरून? त्याला दृष्टांताने विचार सांगत असताना वेदांतात असं म्हणलंय, एकदा दिवा सिद्ध झाला की त्या दिव्याच्या सापेक्ष त्याची प्रभा मानावी लागते. आहे की नाही? दिवा सिद्ध झाला की त्याची सापेक्ष प्रभा आहे. एक मिणमिणता दिवा आहे, देवाच्या जवळ लावलेला 2 वातीचा दिवा आहे, त्याची प्रभा त्याच्या सापेक्ष असणार. आणि एक मशाल आहे, त्या मशालीची प्रभा त्याच्या सापेक्ष असणार. मशालीची प्रभा आणि दिव्याची प्रभा एकरूप आहे का? एकरूप नाही. तसं घट नावाचं कार्य आणि हे संपूर्ण जगताचं भांड एकरूप आहे का? एकरूप नाही. दिव्या 2 वातीच्या दिव्याच्या सापेक्ष त्याची जशी प्रभा आहे त्याप्रमाणे घटाच्या सापेक्ष त्याचा अल्पज्ञ करता चालतो. पण मशालीची प्रभा जशी मशालीच्या मानानं स्वीकारावी लागते त्याप्रमाणे नानात्मक असलेल्या या जगताच्या बाबतीमध्ये या जगताचा करता सर्वज्ञ सर्वशक्तीच स्वीकारावा लागतो. दिव्याच्या अपेक्षेनं प्रभा स्वीकारणं जसं आहे तसं कार्याच्या अपेक्षेनं कर्त्याचं स्वरूप ठरवणं आहे. कार्य जर अल्प असेल, अल्पज्ञ अल्पशक्ती करता चालेल, पण कार्य जर व्यापक असेल, सकळ असेल तर त्या सकळ कार्याच्या उत्पत्ती करता म्हणून सर्वज्ञ आणि सर्वशक्तीच करता स्वीकारावा लागतं. विचार करा, जग कसं आहे महाराज? हे जग रचणाऱ्याला सर्वज्ञ मानल्याशिवाय गती नाही हे सांगताना वेदांत असं आपल्याला सांगतो. जग म्हणजे काय? अनंत ब्रह्मांड. त्या अनंत ब्रह्मांडापैकी एका ब्रह्मांडात असलेले अनंत जीव, त्या एका जीवाला प्राप्त होणारे अनंत जन्म, त्या एका जन्मामध्ये त्या एका जीवाच्याकडून घडणारी अनंत शुभाशुभ कर्म, त्या अनंत शुभाशुभ कर्माचं त्या एका जीवाला प्राप्त होणारं जे फल तेही अनंत. हे सगळं लक्षात ठेवायचं आणि ज्याचं त्याला फल नेऊन द्यायचं. हे करता सर्वज्ञ लागेल की नाही? बोला, सर्वशक्ती लागेल की नाही? अनंत ब्रह्मांड, त्याच्यातल्या एका ब्रह्मांडातले अनंत जीव, त्या अनंत जीवापैकी एका जीवाचे अनंत जन्म, एका जीवाच्या अनंत जन्मापैकी एका जन्मात केलेली अनंत कर्म, अनंत कर्माच्या फलासाठी म्हणून करावी लागणारी व्यवस्था, ती अनंत व्यवस्था हे एका जीवाला जर असेल, अशा अनेक जीवांच्यासाठी अनेक ब्रह्मांडामध्ये भगवंताला जी व्यवस्था करावी लागते ती सगळी व्यवस्था करून ब्रह्मांड रचणारा अल्पज्ञ अल्पशक्ती कसा चालेल? अल्पज्ञ अल्पशक्ती चालत नाही. म्हणून जगतकर्त्याच्या बाबतीमध्ये सर्वज्ञता सर्वशक्तिमत्ताही स्वीकारावी लागते. आणि हा जगताची रचना करणारा कर्ता सर्वज्ञ सर्वशक्ती आहे हे आपल्याला ब्रह्मसूत्रातल्या 3ऱ्या सूत्रामध्ये व्यासाने सिद्ध करून दिलं. शास्त्रयोनित्वात, संपूर्ण वेदशास्त्राचं कारण तो परमात्मा आहे. वेदशास्त्राचं कारण असलेला तो परमात्मा म्हणजे सर्वज्ञ आणि सर्वशक्ती आहे.